देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज और किसी का नाम बता दीजिए, गाड़ी में मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। असं आहे की तुम्हाला माहीत आहे की मी 4-5 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी 3 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता, ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे। सचिन वजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे। सचिन वजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही, त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे। आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वजेच्या माध्यमातून आरोप लावत आहेत। आज अनिल देशमुखांची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर एक प्रकर्षाने जाणवतं, खोटं बोला पण रेटून बोला, आपलेच दात आणि आपलेच ओठ। ज्या पद्धतीमध्ये आज अनिल देशमुखांनी सांगितलं की एका गुन्हेगाराची स्टेटमेंट ही ग्राह्य धरली जात नाही। अहो अनिलजी, या गुन्हेगाराला नोकरीमध्ये घेतलं कोणी? 2003च्या खून प्रकरणात ज्या वाजेला काढलं त्या वाजेला 2014 नंतर नोकरीत घेण्यासाठी प्रकर्षाने पाठपुरावा कोणी केला? त्यानंतर 100 कोटीची वसुली असेल, जिलेटिनचं कांड असेल, मनसुख हिरेन हत्या असेल, अनेक प्रकरणात ज्या वाजेचा हात होता त्या वाजेला आशीर्वाद कोणाचा होता? आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज। ज्या पद्धतीत तुम्ही म्हणताय की एका आरोपीची स्टेटमेंट ग्राह्य धरली जात नाही। अहो अनिल देशमुख, त्या आरोपीला पुन्हा नोकरीत घेण्याचं पाप आणि पिल्लावळी तुमची होती, उद्धव ठाकरेंची होती आणि शरद पवारांची होती। आणि तुम्ही आता टीव्हीवर येऊन सांगताय की आरोपीची ग्राह्य धरली नाही पाहिजे।